योद्धा न्यूज मराठी। मांजरेवाडी पिंपराची बैलगाडा शर्यत। नवनाथ होले व ओंकार जाधव यांच्या जुगलबंदीने पटकावला घाटाचा राजा किताब। खेड पुणे, प्रतिनिधी दत्ता भगत। पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीची परंपरा आणि उत्साह खेड तालुक्यात पुन्हा एकदा शिगेला पोचलेला पाहायला मिळाला। खेड तालुक्यातील श्री वेताळेश्वर महाराज देवस्थान मांजरेवाडी पिंपळाची येथील वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीत मांजरेवाडीच्या घाटात माजी सभापती नवनाथ होले आणि प्रसिद्ध गाडा मालक ओंकार जाधव यांच्या बैलगाडा जुगलबंदीने ऐतिहासिक कामगिरी करत घाटाचा राजा हा बहुमानाचा किताब आपल्या नावे केला। 11.23 सेकंदात घाट सर। अत्यंत चुरशीच्या झालेल्या या शर्यतीत नवनाथ होले होलेवाडी आणि ओंकार जाधव दावडी यांच्या गाड्याने केवळ 11.23 सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला। घाटातील धूळ उडवत धावणाऱ्या या बैलांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। मोत्या आणि फॉर्च्युनरची सुसाट धाव या विजयाचे खरे शिल्पकार ठरले। ते म्हणजे बाबाराजे पवळे रेटवडे यांच्या मालकीची मोत्या आणि फॉर्च्युनर ही दोन वासरं। 20 फुटांच्या कांड्यामध्ये या दोन्ही वासरांनी सुरुवातीपासूनच जो वेग घेतला तो थेट घाट संपेपर्यंत टिकवून ठेवला। मोत्या आणि फॉर्च्युनरने ज्या पद्धतीने घाट उभा केला ते पाहून उपस्थित हजारो बैलगाडा शौकीनांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले। सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात या दोन वासरांच्या नावाचा डंका वाजत असून सोशल मीडियावरही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। 300हून अधिक गाड्यांची उपस्थिती या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित शर्यतीसाठी खेड, आंबेगाव, जुन्नर, मंचर आणि शिरूर यांसह विविध तालुक्यातून नामवंत गाडा मालक आपल्या कसलेल्या बैलांसह दाखल झाले होते। दिवसभरात अंदाजे 300हून अधिक गाड्यांनी या घाटात आपला नशीब आजमावले। मात्र होले आणि जाधव यांच्या जुगलबंदीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। बैलगाडा शौकीनांचा महाकुंभ। शर्यत पाहण्यासाठी खेड तालुक्यासह पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते। श्री वेताळेश्वर महाराज देवस्थान कमिटीच्या वतीने यात्रेचे आणि शर्यतीचे नियोजन चोख ठेवण्यात आले होते। घाटाचा राजा ठरलेल्या विजेत्यांचे आणि बाबाराजे पवळे यांच्या वासरांचे सर्वत्र विशेष। घाटाचा राजा ठरलेल्या विजेत्यांचे नवनाथ होले आणि बाबाराजे पवळे यांच्या वासरांचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी।